नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. 7 एप्रिल आजच एप्रिलचा हप्ता जमा होणार. आजच एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, 7 एप्रिलची सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत ते पैसे तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. त्याविषयीचीच महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे, नवीन बातमी आली आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. त्याच्याच पुढे तुम्हाला पाहायला मिळते 50,000 रुपये मिळणार. 50,000 रुपयांची वाढ तुमची झाली आहे. बघा, 50,000 रुपयांची वाढ, 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता हे जे काही 50,000 रुपये हे कशाचे आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना 50,000 रुपये पण मिळणार आहेत. आणि हे 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळवायचे, याचा अर्ज कुठे करायचा आहे, त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा. पुढे बघा, ठीक 8 वाजल्यापासून तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. त्याविषयीची काही महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर बघा, सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच एप्रिलचा हप्ता येणार, त्याविषयीची महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण बातमी आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुरावा तुमच्या समोर आहे. बघा, पुराव्याच्या सहितच माहिती आपण पाहत असतो. पुरावा पण आहे, तुम्हाला दाखवतो. बघा, लाडकी बहीण योजना गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. बघा, महिलांसाठी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली. म्हणजे सुरुवातीला योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू होती. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. जून 2024 या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. बरोबर, तुम्हाला पहिला हप्ता जो आहे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता. त्यानंतर बघा, महत्त्वाची अपडेट आहे, पुढची अपडेट बघा. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला मिळतात. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होतोय. आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या 9 महिन्यांचा लाभ मिळाला आहे. बघा, 9 महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळालेत. 9 महिन्यांचे जर आपण 1,500 रुपयांप्रमाणे पैसे काउंट केले, म्हणजेच मोजले, तर 13,500 रुपये होतात. 13,500 रुपये आत्तापर्यंत सरकारने एक लाडक्या बहिणींना दिलेले आहे. जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, मार्चपर्यंत जेवढ्या लाडक्या बहिणींना पैसे आले तेवढ्या लाडक्या बहिणींना 13,500 रुपये आलेले आहेत. आता झालं मार्चपर्यंत. आता एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतायत. एप्रिलचा हप्ता तुम्हाला आजच कसा येईल त्याची महत्त्वाची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पहा, तुम्हाला समजणार आहे. बघा, महत्त्वाची माहिती पुराव्याच्या सहित आपण पाहत असतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात, म्हणजेच जर आपण पाहिलं तर मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला. जर आपण पाहिलं तर जागतिक महिला दिन होतं आणि महिला दिनाच्या निमित्ताने, म्हणजेच 8 मार्चला जागतिक महिला दिन होता. 7 मार्चला म्हणजेच आज, म्हणजे जर आपण पाहिलं तर आजच्या 1 महिना अगोदर 7 मार्चच्या संध्याकाळी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. बरोबर, 7 मार्चला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. 7 मार्चपासून ते 12 मार्चपर्यंत पैसे जमा होत होते. तर आता पुढे 8 मार्चला पण तुम्हाला पैसे आले, 9 मार्चला पण आले, 11 मार्चला, 12 मार्चला असे पैसे तुमचे जमा झाले मार्च महिन्यामध्ये. म्हणजे सर्वांना 3,000 रुपये जमा झाले. बरोबर, 3,000 रुपये सर्व महिलांना आलेले होते का सर्वांनी सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. आता बघा, दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून या योजनेचा पुढील हप्ता, म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे. एप्रिलचा हप्ता, एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात. एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल याविषयीची तुम्ही विचारणा करत आहेत
लाडक्या बहिणींकडून विचारणा होते, लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर आली बघा. महत्त्वाची माहिती, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात. एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्याविषयीची अतिशय दमदार अपडेट, महत्त्वाची माहिती पुराव्याच्या सहित आपण पाहत आहोत. पुढे बघा, एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार, तर मार्च 2025मध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला. फेब्रुवारीचे 1500, मार्च महिन्याचे 1500 असे 3000 रुपये तुम्हाला जमा झाले मार्च महिन्यामध्ये, बरोबर आहे. आता पुढे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये 8 मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली होती. बघा, जर आपण पाहिलं तर 3000 रुपये सर्वांना आले होते का? 3000 रुपये सर्व महिलांना आलेले होते का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. आणि खर्च पण झाले असतील तुमचे, खर्च झाले का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. किती महिलांचे पैसे खर्च झाले आहेत. आता बघा, 8 मार्चपासून जी काही जमा आहे ती होण्यास सुरुवात झाली होती आणि 10 ते 12 मार्च दरम्यान सर्वच महिलांना या योजनेच्या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळाले होते. आता या योजनेच्या पात्र महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकरच मिळणार आहे. बघा, एप्रिल महिन्याचा लाभ देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला. 7 मार्चपासून हे जे काही पैसे ते देण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता आहे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता ही 7-8 तारखेला मिळणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. म्हणजेच बघा, आजच तुमचा हप्ता मिळतोय का, असा पण प्रश्न अनेकांच्या मनात आहे. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना देण्यात आले होते. यामुळे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 7 तारखेपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतो. बघा, मीडिया रिपोर्टमध्ये दावा होतोय की काय 7 तारखेपासून, म्हणजे 7 तारीख आजच आहे, आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. पण तुमच्या खात्यात ज्यांना पैसे येतील, जेवढ्या महिलांना किंवा ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, लगेच सांगायचं आहे पैसे आले म्हणून, कारण सर्व महिलांना समजेल. आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी पण लगेच सांगा नाही आलेत म्हणून लगेच सांगा, म्हणजे सर्व महिलांना समजून आहे. सर्वच्या सर्व महिलांसाठी प्रत्येक महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. जर पैसे आले तर सांगा पैसे आले, नाही आले तर नाही आले सांगायचे. 7 तारीख आज आहे, आजपासूनच तुम्हाला पैसे येऊ शकतात, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. 7 ते 8 एप्रिल दरम्यान या योजनेचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, 7 ते 8 एप्रिलच्या दरम्यान. मात्र या संदर्भात अजून तरी शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. शासनाकडून अधिकृत माहिती म्हणजेच ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे. यामुळे याचा एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे तो आज किंवा उद्याला खात्यात जमा होणार का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. बघा, आज किंवा उद्याला तुमच्या खात्यात हे जे काही पैसे ते जमा होतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि आज किंवा उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, संपूर्ण पुराव्याच्या सहित माहिती मी तुम्हाला दिली आहे. त्यामुळे आजच तुमच्या खात्यामध्ये एकतर एप्रिलचा हप्ता जो आहे तो जमा होऊ शकतो अशी शक्यता आहे. आता 50,000 रुपये वाटप होत आहेत कोणाला, बघा त्या संदर्भाची माहिती GR चालली आहे 50,000 रुपयांचा. काय माहिती, संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, आता आपण पाहिले एप्रिलच्या हप्त्या संदर्भात, पण 50,000 रुपये तुम्हाला वाटप होत आहेत. कशाचे? बघा, 50,000 रुपये कशाचे वाटप होत आहेत, तर हे 50,000 रुपये वाटप होत आहेत घरकुल योजनेचे. बघा, घरकुल योजनेमध्ये जेवढ्या काही महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी असतील किंवा कुणी असेल, ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांची आता रक्कम जी आहे ती 50,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर 50,000 रुपयांनी तुमची घरकुलाची जी काही रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास टोटल 2,10,000 रुपये ही जी काही तुम्हाला रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये बघा, 50,000 रुपयांची रक्कम वाढ करण्यात आली आहे राज्य हिशातून. त्यामध्ये 35,000 रुपये थेट तुम्हाला लाभ असेल, तर 15,000 रुपये जे आहेत ते सौर ऊर्जेचा जो काही प्रकल्प आहे तो लावण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांचं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. जे काही तुम्ही घरकुल बांधत असाल तर त्यावर तुम्हाला तो प्रकल्प किंवा तो जो काही सौर ऊर्जेचा जो काही प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. 15,000 रुपयांचं तुम्हाला अनुदान सरकारतर्फे दिलं जाणार आहे. त्याचा GR आता नुकताच आलेला आहे. सरकारने 50,000 रुपये जे आहेत ते वाढवलेले आहेत. हे 50,000 रुपये पण तुम्हाला मिळू शकतात ज्यांना घरकुल मिळालेले आहे त्यांना. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.